85 वर्षाची एक वृद्ध महिला थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार घेऊन पोहोचली आणि पुढे जे समोर आलं ते सर्वांनाच हादरवणारं होतं। ही महिला म्हणजे राजराणी। त्यांनी जिल्हाधिकारी प्रताप सिंह यांच्यासमोर आपली व्यथा मांडली। त्यांचं तब्बल लग्न 60 वर्षांपूर्वी शिवराम यांच्याशी झालं होतं। शिवराम हे संरक्षण मंत्रालयातून सेवानिवृत्त झालेले असून त्यांना दरमहा सुमारे 40,000 रुपयांची पेन्शन मिळते। पण एवढं असूनही राजराणी यांनी गंभीर आरोप केला, त्यांच्या औषधोपचाराकडे दुर्लक्ष केलं जातं। एवढंच नाही तर त्या म्हणाल्या की साहेब, या वयात माझी काळजी घेण्याऐवजी ते माझ्याशी उद्धटपणे वागतात आणि विरोध केल्यास मारहाणी करतात। याशिवाय त्यांनी एक असा दावाही केला, त्यांच्या घराजवळील एका मेडिकल स्टोअरच्या मालकाचा त्यांच्या पतीवर प्रभाव आहे। या वृद्ध दाम्पत्याला 2 मुलगे आणि 3 मुली आहेत। हे सगळे आपापल्या आयुष्यात स्थायिक झालेले असले तरी पती पत्नींमधील वाद मात्र थांबलेला नव्हता। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ जिल्हा परिवीक्षाधीन अधिकारी विकास सिंग यांना त्यांच्या घरी पाठवलं। बर्रादो इथं पोहोचलेल्या पथकाला शिवराम वयानुसार चिडचिडे झाल्याचं दिसून आलं। अधिकाऱ्यांनी शांतपणे त्यांना समजावलं आणि त्यांच्या बँकेचं चेकबुक व पासबुक राजराणी यांना परत देण्यात आलं, जेणेकरून त्या स्वतःच्या गरजांसाठी पैसे वापरू शकतील। प्रदीर्घ चर्चेनंतर या वृद्ध दाम्पत्यांमधील तणाव कमी झाला आणि शेवटी दोघांनी पुन्हा एकत्र शांततेत राहण्याचा निर्णय घेतला। एका तक्रारीनं सुरू झालेलं हे प्रकरण समजूतदारपणानं संपलं। पण एक प्रश्न मात्र कायम राहतो, वय वाढलं तरी नात्यांची जबाबदारी कमी होते का?